कोणाला ते सिनियर होते, कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी काम केले, कोणाचे ते OSD होते पूर्वी, त्याच्याबरोबर जेव्हा ते आपल्या परिवहन विभागामध्ये होते त्यांचं प्रतिमा कशी होती, IT विभागामध्ये तिथं असणारा जो सेक्रेटरी असतील त्यांनी त्यांच्याबद्दल काही कंप्लेन, लिखित कंप्लेन या अध्यक्षांच्या बद्दल त्यावेळेस 2023-22 त्यावेळेस दिली होती का, याचा कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करावा लागेल. कारण का असंच चालत राहिलं तर कर्णिक घोटाळा 97 मध्ये तो झाला होता आणि त्यानंतर कधीही MPSC मध्ये कुणी ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं, असं कुठंच चुकीची घटना घडली नव्हती. दुर्दैव असं 97 नंतर आता ही चर्चा सुरू झाली आणि पहिल्यांदा 97 नंतर हा दुर्दैवाने MPSCचा पेपर फुटलाय. हे अतिशय दुर्दैव आहे आणि त्याचमुळे आम्ही सगळ्यांना सांगतोय की MPSC मध्ये हे जे काय घडले ते फार डेंजरस आहे. याच्यावर दखल सरकारला, आयोगाला आणि सगळ्यांनाच त्या ठिकाणी घ्यावी लागेल. पुढे आता हे बोलत असताना मुद्दा एवढाच आहे की आम्ही MPSC कडे म्हणजे आता एक तर तुकाराम मुंडे साहेबांना आम्ही 2 वाजता भेटणार आहे. MPSCच्या कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. तिथं आता आम्हाला अध्यक्ष वेळ देतील, सेक्रेटरी वेळ देतील का तिथं वॉचमॅनलाच भेटावं लागेल हे आम्हाला सांगता येणार नाही. पण आम्ही MPSCच्या कार्यालयाला पुढच्या काही तासांमध्ये त्या ठिकाणी जाणार आहोत. त्याच्याच बरोबर हे जे काही तलाठी भरतीबद्दल आम्ही बोललो, ऑगस्ट एंड पर्यंत वेळ आहे, आम्ही तिथपर्यंत शांत बसू, त्यानंतर आम्ही शांत बसणार नाही. ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप घेतलेला आहे. ऑनलाईन परीक्षेबद्दल आम्ही आक्षेप कशासाठी घेतलेला आहे, हा फक्त एक पेपर, एका परीक्षेचा एकच पेपर काढला जातो आणि तो पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला, त्याला तो विकला पेपर असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. पण जेव्हा ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातात तेव्हा एका वेळेस त्या परीक्षा घेता येत नाहीत. त्यांना आपल्याला स्टेजेसमध्ये घ्यावे लागतात. एका दिवसाला 5 आणि 10 दिवस असेल तर 50 एक्झाम, म्हणजे एका 100 जर तिथं प्रश्न असतील दिवसाला ते 100चे होतात 500 आणि जर 10 दिवसची परीक्षा चालणार असतील तर ते होतात 5000 पेपर प्रश्न आपल्याला करावे लागतात. एकच प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने फुटत असेल तर मग हे 5000 प्रश्न फुटायला किती वेळ लागेल. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. ऑफलाईनच परीक्षा व्हावी. कोणाचा कुणीही आला तरी एक गोष्ट सांगतो, या महाराष्ट्रातले युवा काही झालं, किती मोठी ताकद झाली लागली तरी ऑनलाईन परीक्षा घेऊन देणार नाही आणि त्या युवांबरोबर आम्ही भक्कमपणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहोत, त्यांच्या पाठीमागे राहणार आहोत. आणि हा जो घोळ झालाय हा घोळ त्या ठिकाणी शोधलाच गेला पाहिजे आणि हा जर शोधला गेला नाही, 10 दिवसामध्ये जर त्या ठिकाणी MPSC आयोगाने याच्यावर स्पष्टीकरण दिलं नाही, याच्यावर तपास जर केला नाही आणि घाई गडबडीने निकाल फायनल केला तर हे MPSCला सुद्धा महागात पडेल, या शासनाला सुद्धा महागात पडेल. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये एक तर या विषयासाठी, त्याच्याच बरोबर प्राध्यापक भरतीमध्ये सुद्धा काही प्रमाणात वेगळ्या पद्धतीचा घोटाळा त्या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे. तोही मुद्दा घेऊन, ऑनलाईन आणि ऑफलाईन हा विषय घेऊन आणि अजून 1-2 विषय घेऊन आम्ही मुंबईत नाही तर पुण्यामध्ये एक फार मोठं आंदोलन नाही तर मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहोत. त्याच्या आधीच सरकारने जरासं हुशार व्हावं, आयोगाला हुशार व्हावं आणि या विषयाच्या बाबतीत त्यांनी लक्ष घालावं अशी विनंती त्या ठिकाणी करतो. नाहीतर नीट परीक्षेच्या बाबतीत काय झालंय, हे नीट या सरकारला सरळ केलेलं आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यामुळे MPSCच्या विषयाच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातला युवा या सरकारला सरळ केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.